बघा बघा कशी रडतीये बिचारी बनून। तिच्या बाबांना त्रास होत होता म्हणून ती रडतीये आणि तो त्रास तिला बघवला नाही म्हणून तिने पैसे दिले कांता काकूंना। आणि तुम्हाला हे सगळं नाटक वाटतंय? नाटक नाही तर काय आहे? बाबा मेलेत का तिचे? वैशू काय माझ्याकडे काय बघताय असे? हे असं फक्त बोलल्याने माणूस मरत बिरत नसतो। हा ना सगळा डाव आहे हिचा। कसला डाव वैशूवाहिनी? माझ्या आई बाबांच्या बाबतीत मला काय वाटतं ना हे तुम्हाला सांगणं गरजेचं वाटत नाही मला। आणि हे घर पण माझं आहे त्यामुळे कुठलाही डाव वगैरे रचलेला नाहीये मी। हे असलं सगळं ना प्लीज बोलू नका। मग सतत माझं घर असं का मिरवत होतीस ग? सगळ्यात आधी घर ही माझी प्रायोरिटी असं का म्हणत होतीस? भाऊजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि हे घर वाचवण्यासाठी म्हणून हा सलूनचा बिझनेस स्वीकारलास ना? मग त्याच बिझनेस साठी आलेले पैसे आयशीला काय देऊन टाकलेस? बस यापुढे काही बोलायचं नाही मीराला। मीराची काही चूक नाहीये। परिस्थितीनुसार तिला जे योग्य वाटलं तिने ते केलं। ठीक आहे भाऊजी, ठीक आहे। मग भोगा आता तिच्या कर्माची फळं। मीरू बाळा माफ कर रे मला। हे जे घडतंय ना त्यात माझी चूक आहे खरं तर। आजची नाहीये म्हणजे काय मी दुसरं लग्नच करायला नको होतं। बिना आईची पोर एकट्यानं वाढवली असती तरी चाललं असतं। हा आजचा दिवस तरी नसता हो बघायला लागला। बाबा ऐका ना, शांत व्हा ना तुम्ही। हे असं नका बोलू तुम्ही प्लीज। काय बाळा पण आता पैसे तर गेले ना, आता करायचं काय पुढं? एकदा दिलेलं गिफ्ट असं परत करायचं नसतं। मिस कोको, येस आय नो बट अनफॉर्च्युनेटली आपला पुढचा प्रवास एकत्र नसणार आहे। सो यू नो आय जस्ट थॉट आय शुड रिटर्न युअर गिफ्ट डिअर। ओ इज इट? मग तर फार घाई केली तुम्ही गिफ्ट परत करण्याची। पुढचा प्रवास काय होता हे तरी समजून घ्यायचं होतं। मिस कोको यू नो मला त्याची गरज नाही वाटली बिकॉज आय हॅव गॉट व्हॉट आय वॉन्ट। मला माझी विश्वासू माणसं मिळाली आहेत। सो यू नो अनवॉन्टेड लोकांबरोबर मी उगाच कसलीही डील करत नाही डिअर। पण आज विश्वासू वाटणारी माणसं खरंच विश्वासू आहेत की नाही हे तरी एकदा चेक करायला हवं होतं ना तुम्ही। कसं आहे तुम्ही ज्यांना विश्वासू समजताय ना त्यांनी ऑलरेडी खूप मोठा खड्डा खणून ठेवलाय आणि एवढा विश्वास करताय तर जाऊन चेक तरी करा की तुम्ही व्यवसायासाठी दिलेले पैसे खरंच त्याच कामी येतायत ना ह्याची खातरजमा तरी करून घ्या। पैसा त्यांनाच द्यावा ज्यांना त्याची खरी किंमत असते। गरिबांना पैसे दिले ना की याचं पुढे काही होत नाही, फक्त खर्च होतो आणि वाटावाटी करण्यात जातो। एनिवे ऑल द बेस्ट। ऐक एक काम कर, गाडी परत मुंबईला घे। क्विक कम ऑन। मीरा, आरोही मॅडमनी जे पैसे दिले होते ते तू आईला दिलेस हे कळलंय मला। त्याचाच विचार करतेस ना की आरोही मॅडमनी ते पैसे आपल्या बिझनेससाठी दिले होते आणि ते आपण आईला देऊन टाकले। आता आरोही मॅडमना काय उत्तर द्यायचं? पण मीरा, त्यांना काहीतरी ठोस उत्तर तुला द्यावंच लागेल ना। काय उत्तर देवाय मी त्यांना? कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? नुसतं विचारांचं काहूर माचलंय माझ्या डोक्यात, काहीच कळत नाही। एक सांगू, हे आपले पारंपरिक दागिने आहेत
आईच्या सासूबाईंनी आईंना दिले, आईंनी मला दिले, आणि आता हे मी तुला देणार आहे. हे तुझे दागिने आहेत. हे विक आणि पैसे घे. नाही आई, पारंपरिक दागिने आहेत ते, मी विकू शकत नाही. अगं असं काय करतेयस? दागिने महत्वाचे आहेत का? हे बघ, तू तुझा बिझनेस मोठा केलास ना तर असे लाखो दागिने येतील आपल्याकडे. परत घेशील असे दागिने. पण आता याची तुला गरज आहे. प्लीज हे दागिने घे आणि विकून पैसे आण. जा. काय करू तुमचं? कसं समजून घेता प्रत्येक वेळा? काय तेच कौतुक करू ना असं झालंय मला. आई, तुमच्यासारखं का नाही आहे हो सगळं जग? तुमच्यासारखी लोक का नाही आहेत अजून? कशी असतील? माझ्यासारखं जर जग असेल तर जग बॅलन्स्ड कसं होईल? दागिने तर मी नाही विकणार. एकदा माझं मंगळसूत्र गहाण ठेवून ती चूक केली मी. आता पुन्हा नाही. आणि काय नाही, माझ्या चुकीमुळे सगळ्यांना भोगावं लागतंय. त्यामुळे मार्ग तर मी काढणारच, पण दागिने विकून नाही. माझे भोग येत आई, मला भोगावे लागतील. आई, मी मीराचे हाल नाही होऊ देणार. अरे त्या आज सोमवार, तू सलॉन मध्ये काय करतोयस? अरे ते मीराताईचं सामान आणायचं होतं ना, ते आणायला गेलो होतो. आणि तिने मला ॲडव्हान्स पण दिला होता. तर म्हटलं माझी पण बाकीची कामं होती अडकलेली, ती सगळी केली. आणि इथे सगळं सामान ठेवायला येतं म्हणून आलो इथे. तू कुठे चाललायस? एक काम कर, तू पण चल माझ्यासोबत. अरे पण कुठे जायचंय? तुझ्या सासूबाईंनी पुन्हा एकदा गोंधळ घातलाय. चल, सांगतो तुला सगळं. उपकार केल्यासारखे पैसे देत होती मला. द्यायलाच पाहिजेत पैसे, मला द्यायलाच पाहिजेत. आई आहे मी तिची. मी सांभाळलंय तिला. मी बरं दिले ते दिले. कसे दिले? 10 लोकांना ओरडून ओरडून सांगून दिले. का असं बोलत होती माझ्याशी? एक अनेक शब्द रुतलाय माझ्या हृदयात. हे पैसे ना, हे पैसे माझे आहेत, माझे. एवढे पैसे? हो, तुम्हाला कोणी दिले एवढे पैसे? तुम्हाला लॉटरी लागली का? का तुम्ही कोणत्या बँकेत दरोडा घातलाय? हा, सांगा ना, सांगा ना. कपडे, तुला असंच वाटणार, पण नाही जित्या. हे पैसे ना, हे माझे आहेत, माझ्या हक्काचे ते पैसे. दरोडा वगैरे काही टाकला नाहीये मी. माझे माझे पैसे, ते माझे. आणि मीराचं काय? कोण मीरा? काय मीरा मीरा लावलंय? मीरा या विषयावर मला बोलायचं नाही. माझ्यासाठी हा विषय संपलाय. काय बोलायचं माझ्याशी मीराबद्दल? काकू काकू ऐका ना, ऐका ना काकू. पैसे घ्यायला नाही आलोय मी. हो, नकोयत आम्हाला पैसे. ठेवा हे पैसे, ठेवा. आणि त्याच्याबरोबर ना आणखीन 2 गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. मीराला तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते किंवा तिला तुमची काळजी नाही असं कधीच होणार नाही, कधीच नाही. काकू अहो, मीरा जे काय करत असते ना ते आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी करत असते. आणि आपल्या माणसांमध्ये ना ती तुम्हाला सुद्धा गृहीत धरते, तुम्हाला खरं वाटो किंवा खोटं. काकू हे पैसे काही वर घेऊन नाही जायचे. तो हे जे काय आहे ना ते इथेच राहणार आहे. पैसे वैसे. काकू मीरा ना नेहमी मला म्हणते माझी 2 घरं आहेत, एक आमचं आणि एक तुमचं. कुठलीही गोष्ट करताना मनामध्ये नेहमी दोन्ही घरांचा विचार करत असते. तिने तुम्हाला परक समजलं असतं ना काकू, तुम्हाला सावत्र समजलं असतं ना, तर तिच्या सावत्र बहिणीच्या नवऱ्याला नोकरीवर ठेवण्याचा दूर दूर पर्यंत प्रश्न नव्हता. आय एम सॉरी, पण मला आज बोलावं लागतंय.
काकू अहो, तिने तुम्हाला कधी सावत्र समजलंच नाही. खऱ्या आईवर जेवढं प्रेम करणार नाही ना कोणी, तेवढं प्रेम तिने तुमच्यावर केलं. पण दुर्भाग्य एवढंच आहे की तुम्हाला तिचं प्रेम कधी दिसलंच नाही हो. काकू अहो, मीरा ना तुमच्याबद्दल माझ्याशी सुद्धा बोलत असते आणि नेहमी चांगलंच बोलत असते. उलट मीच सुरुवातीला मलाच कुठला तरी भलता विचारायचा की नाही काकू आपल्याकडे पैसे का मागतायत सतत. मला वाटायचं यार काहीतरी चुकीचं घडते, काहीतरी गडबड आहे. पण नाही, मीराने कधीही चुकीचा विचार केला नाही. नेहमी म्हणत आली की नाही आईला पैशांची गरज असेल म्हणून ती मागत असेल. तिच्या कुवतीप्रमाणे ना तिने तुमच्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं करण्याचा प्रयत्न केलाय काकू. तुम्हाला कळत नाहीये, ही डील जर क्रॅक झाली असती ना तर आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटले असते. सगळं व्यवस्थित होणार होतं. आणि एकदा का पैसे आले असते ना हातात तर मीराने स्वतःहून सगळ्यांना आनंदाने पैसे दिले असते. सगळे खुश असले असते काकू. पण काय करणार, तुम्हाला हवे होते ना पैसे, तुम्ही घेतले. तर यानंतर मीराला काय काय भोगावं लागणार आहे ना काकू याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. मीरावर बेजबाबदारपणाचा आळ येणार आहे. तिच्यावर फसवणुकीचा आरोप येणार आहे. आम्हाला ना हे सगळे पैसे परत करावे लागणार आहे. व्याजासहित परत करावे लागतील. कदाचित पेनल्टी सुद्धा लागेल. बर, याची कल्पना मीराला सुद्धा होती. पण तरीही तिने कुठलाही विचार न करता तुम्हाला पैसे दिले. कारण तिला तिची नाती महत्वाची आहेत, माणसं महत्वाची आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तिला तिची आई महत्वाची आहे. काका हे पैसे ना तुम्ही ठेवा हो आणि करा हो, खुशाल खर्च करा तुम्ही हे पैसे. पण या खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपया मागे ना मीराची आठवण ठेवा. मल्हार